नारे नमस्कार मित्रांनो. माप कसं टाकायचं, कंबर घ्यायची, कमरेच्या इथून घ्यायची, जे 10 इंच काप कशाने सरळ लाईन मारून घ्यायची. आता मी कापून घेतो. काय कळलं परफेक्ट मापात चिकन टेपने आपल्या सेलो टेपचा वना शेवट जायचा. ही झाली कॉटनचा कापड येतो, शर्ट पीस असेल तर टिप्स देतो. ती टिप्स अशी आहे म्हणजे काय, पण शिराई कटिंग शिकणार आहोत. आणि कृष्णहरी, मी अजय तांडेल, तुम्हा सगळ्यांचा लाडका एजे टेलर. एजे टेलरच्या तिसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत माप कसं घ्यायचं, माप कसं टाकायचं, मशीन कशी चालवायची, शिलाईचे प्रकार किती आहेत, आणि आपण शिकणार आहोत 8 कळी साडी पेटीकोट. या 8 कळी साडी पेटीकोट मध्येच आपण सगळं काही शिकणार. म्हणजे आपला हा पर्कल शिकणार. आपण पर्कल मध्ये आपण सरळ शिलाई मारायची, आडवी शिलाई मारायची, एज मशीन, दाब मशीन, फोल्ड शिलाई कशी मारायची, असे बेल्ट कसा लावायचा, चुन्या कशा पाडायच्या, कापड हातात कसा पकडायचा, कैची हातात कशी पकडायची, मेजर टेप कशी पकडायची, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण या पर्कलमध्ये शिकणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा भाग पूर्ण बघा. आणि या भागामध्ये आपला जो बेसिक क्लासचा जो पाया असतो, टेलरिंग क्लासचा जो पाया असतो, तो सगळा आपला या पर्कलमध्ये शिकणार आहोत. कारण या पर्कलमध्ये मी तुम्हाला सगळ्या प्रकारची शिलाई शिकवणार आहेत. कारण पुढचे आपले फ्रॉक जेव्हा चालू होईल तेव्हा मी सारखा शिलाई अशी मारा किंवा शिलाई तशी मारा असं शिकवत बसणार नाही. जे काही असेल त्या मी पर्कल शिकवणार. म्हणजे आपला पाया जर मजबूत झाला तर आपलं वरचं बांधकाम हे अगदी चांगलं होईल. त्यामुळे आपला आजचा पहिला भाग असेल माप कसं घ्यायचं. माप कसं घ्यायचं हे आपण पहिले शिकणार आहोत. दुसरं असेल आपला 8 कली पर्कल. पर्कल म्हणा किंवा साडी पेटीकोट. शब्द दोनच आहेत. साडी पेटीकोट म्हणा किंवा पर्कल म्हणा, जे काही तुम्हाला सोपं वाटेल त्या सोप्या भाषेत मी शिकवतोय. आज लाईट खूप आहे, मी तुम्हाला दिसतोय, बोर्ड असं दिसेल. जर नसेल दिसेल तर मला पुन्हा कमेंट करून सांगा. मी आणखी याच्यामध्ये चांगल्या प्रकार करण्याचा प्रयत्न मी करेल. जसं माझ्या ऐपतीप्रमाणे होते तसं मी सेटचं काम करत आहे. चला आपण पुढे. आता आपण माप कसं घ्यायचं. आपल्याकडं मॅनिक्यू आहे. मॅनिक्यूच्या सहाय्याने आपण माप घेऊ. त्यामुळे पहिलं माप काय असतं, उंची. साडी पेटीकोट मध्ये पहिलं असतं उंचीचं माप. हे बघा, पहिलं उंची, दुसरं असतं कमर, आणि तिसरं असतं खालील घेर. अशी ही 3 माप, उंची, कमर आणि खालील घेर, अशी ही 3 माप आपल्याला साडी पेटीकोट साठी लागतात. समजलं. साडी पेटीकोट आपल्याला 3 माप लागतात. मग पहिलं आपण घ्यायचं आता उंची. उंची कशी घ्यायची बघा. उंची घेताना इथून कंबर घ्यायची, कमरेच्या इथून घ्यायची. जिथून कंबर असेल, जिथून साडी लावतो तिथून आपण कंबर मोजायची. तर कंबर मोजली आपण, सॉरी उंची मोजायची. उंची मोजली आपण 39. किती आली उंची? 39 आपली उंची आलेली आहे. सोप्पा आणि साधा प्रकार आहे, समजून घ्या. मी पहिल्या सोप्यापासून शिकवणार आहे, एकदम कठीण तुम्हाला काही शिकवणार नाही. उंची घेतली 39 नी. 39 नंतर आपली कमर घ्यायची आहे. इथून कमर घ्यायची, इथून कमर घ्यायची. कमर आली 27. किती आली? 27 आली कमर. अशी ही 2 माप आपल्याला मिळतात. आता या 2 मापांमध्ये मेजर टेप कशी पकडायची. नेहमी मेजर टेप आपल्या डाव्या हातामध्ये एक बाजू आली पाहिजे, कुठली एक बाजू, आणि अशी सरळ घ्यायची. म्हणजे कधीही पहिल्या उजव्या हातात मेजर टेप पकडायची आणि इकडून अशी पकडायची, काढायची बाहेर. हे बघा, आली बरोबर. आणि कोणताही माप घेताना त्याच्यामध्ये हा एक बोट टाकायचा आणि अशा प्रकारे माप घ्यायचं. एकदम फिटिंग मध्ये कुठलाही माप घ्यायचा नसतो. उंचीचं माप घेताना सुद्धा तसंच करायचं आहे. वरती हातात एक पकडायचा, डाव्या हातात खाली उंची असेल तेवढ्या टाकायची. अशा प्रकारे तुम्ही कुठलाही माप घेताना मेजर टेप अशी सरळ पकडायची. मेजर टेप पूर्ण असावी. इथून तुटलेली किंवा मधून तुटलेली असावी किंवा मध्ये फाटलेली असली तरी सुद्धा पाव इंचाने सुद्धा वाढला तरी सुद्धा मेजरमेंट चुकून जाते. त्यामुळे मेजर टेप अशी नेहमी चांगली वापरायची आणि व्यवस्थित ठेवायची. आता झालं आपलं, उंची आली आपली 39 बरोबर. 39 मी वजा 4 करतो. किती करतो? 39 मधनं मी वजा 4 केले. कशासाठी केले? तर उंची मधनं 4 वजा आहे, कारण आपण खाली फ्रिल लावणार. झुलचा पर्कल मध्ये, झुलचा पर्कल तसा प्रकार आपण शिकणार आहोत. त्याला फ्रिल सुद्धा बोलतात किंवा झुलचाच प्रकार. तर त्याच्यामुळे आपण वजा 4 केले. आता 39 मधनं वजा 4 गेले, उत्तर आले 35. आता या 35 मध्ये आपण शिलाईसाठी शिलाई म्हणजे उंचीमध्ये काही प्लस मायनस करणार नाहीत.
कारण उंचीमध्ये नंतर आपला 2 इंचाचा बेल्ट वाढणार आहे. किती? 2 इंचाचा बेल्ट वाढणार आहे. त्यामुळे जेवढे आपले आहे तेवढे आपण उंची ठेवायची 35. कमर आली 27. किती आली? कमर आली 27. आता या कमर 27 मध्ये 6 मिळवायचे. किती मिळवायचे? 6. आता प्रश्न आला मला 6 कशासाठी मिळवले भाऊंनी किंवा दादांनी कशासाठी मिळवले? तर सांगतो. आपला पर्कल असतो बरोबर? पर्कल असतो. त्या पर्कलावरती एकदम पर्कल फिटिंग असतो का? नसतो. थोडासा सैल असतो. बरोबर ना? थोडासा सैल असतो. मग त्या सैलसाठी किंवा मार्जिनसाठी ढिला होण्यासाठी आपण 6 मिळवलं. मग प्रत्येकमध्ये 6 मिळवायचे का? तर नाही. प्रत्येक साईजमध्ये 6 मिळवायचे नाही. तर साईजनुसार जेव्हा कमर इथे बघा लिहून घ्या तुम्ही. कमर 24 ते 30 असेल. किती? 24 ते 30 असेल तेव्हा 6 इंच. किती मिळवणे? 6 इंच मिळवणे. जेव्हा कमर 31 ते 36 असेल. किती? 31 ते 36 असेल तेव्हा 8 इंच मिळवणे. जेव्हा कमर 37 ते 42 किंवा त्याच्या पुढे असेल तेव्हा 10 इंच मिळवणे. आता मग कमरेचा आणि लुजिंगचा संबंध काय? सांगतो. जेवढी कमर बारीक असेल ना तेवढा हिप राउंड सुद्धा बारीक असतो. समजलं? जेवढी कमर बारीक तेवढी हिप राउंड किंवा सीट जो आपला कमी असतो. जशी साईज वाढत जाते तसा सीटचा भाग सुद्धा वाढत जातो. म्हणून त्याच्यामध्ये आपण साईजनुसार 6 इंच, 8 इंच, 10 इंच असे मिळवलेले आहेत. तुम्हाला समजलं मी काय बोललो? 6 इंच, 8 इंच, 10 इंच का कशा आणि कशासाठी मिळवले? पहिल्यांदा तर हे लिहून घ्या. हे लिहून घ्या. बोलता बोलताच लिहून घ्या. कारण मी इरेज करणार खोडणार कारण मला अजून पुढचं शिकवायचं आहे. हे तुम्ही लिहून घ्या. तुम्हाला समजलं असेल. आता काय करायचं? समजा 6 का मिळाले? लुजिंगसाठी 6 मिळवले. 6 27 अधिक 6 उत्तर आलं. मोबाईल घ्या. मोबाईलमध्ये करा. आपला गणित कमी फास्ट आहे. त्याच्यामुळे उत्तर आलं 33. किती आलं? 33. आता 33 भागिले 8 करायचे. आता 33 भागिले 8 का करायचे सांगा? 33 भागिले 8 का करायचे? तर आपला पर्कल 8 कली पर्कल आहे. जर तुम्ही आपल्या साध्या बाजारात जो 150-200 पर्कल मिळतो तो 5 कली असतो. थोड्यापेक्षा चांगला असतो जो 250-300 वाला तो 6 कली असतो. पण एकदम स्टँडर्ड जो पर्कल असतो तो 8 कली पर्कल असतो. त्यामुळे आता आपण 33 भागिले 8 करू. किती? 33 भागिले 8 करणार आहोत. आता 33 भागिले 8 करा. उत्तर आलं बघा. पटकन सांगा मला कोणते कमेंट मध्ये सांगा. 33 भागिले यांचा मोबाईल हँग मारतोय. माझा मोबाईल इथे लावलेला आहे मी. किती? 33 भागिले आपल्याला 8 करायचे आहेत. मग 33 भागिले 8 उत्तराला 4.1 किंवा 4.12 किंवा असं काही उत्तर असेल तर उत्तर किती आला? 4.1. मी हे इरेज करतोय. तुम्ही सगळे लिहून घेतलं असेल तर ठीक आहे. 4.1 उत्तर आलं. आता हा 4.1 उत्तर आला. मग आपल्या टेलरिंग लाईन मध्ये 4.1, 4.2 किंवा 4.3 असा आपण शब्द कधी वापरत नाही. वापरतो? नाही वापरत. जेव्हा आपण एखाद्या टेलरकडे कपडे शिवायला जातो किंवा आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा काय म्हणतो? 4.25चे आत शिवा, 4.5चे आत शिवा, 3.5चे शिवा, 2.5चे शिवा, 4.25चे शिवा. बरोबर बोलतो ना? असं कधी लिहितो का 4.1, 4. कारण आपण सेंटीमीटर मध्ये नाही शिकत, आपण इंचामध्ये शिकतोय. मग इंचामध्ये शिकताना आपण कधी बोलतो का 4.2 चे शिवरे हात, 4.3 चे शिव, 4.4 चे नाही, असं आपण म्हणत नाही. त्यावेळी आपण काय करतात? 4.1 आला. बरोबर आहे? 4.1 आला. तर आता आपण काय करायचं? आता 4.1 आलाय. बरोबर? मग आता हे लिहिणार कसं आपण? मग त्यासाठी एक सोपी आयडिया सांगतो तुम्हाला. 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6, 0.7, 0.8, 0.9 आणि हे आले पूर्ण म्हणजे हे काय संख्या असेल ती आपली पूर्ण संख्या होते.
आता 0.1 आलाय, बरोबर आहे. जेव्हा कुठल्याही संख्येच्या, जसं 4.1 आहे, समजा इथे 4.1, कुठल्याही संख्येचे पुढे जेव्हा 1, 2, 3 असेल, कुठल्याही संख्येचे पुढे जेव्हा 1, 2, 3 असेल, तेव्हा 1/4 लिहायचे. त्याला बोलतात पाव-इंच. आता 34/4 करा. 34/4 चं उत्तर येईल 8.5, बरोबर ना. 34/4 करा, उत्तर येईल 8.5. मग आता 8.5 असल्यावर काय करायचं आपण? मग 8.4 आणि 5 असलं की लिहायचं 1/2. 1/2 म्हणजे किती? अर्धा इंच. समजलं? आता 37/4 करा. किती? 37/4 करा. उत्तर येईल 8.75 किंवा 7 येईल. मग काय करायचं? 6, 7, 8, 3/4. 3/4 म्हणजे काय होईल तर? पाऊण इंच. जेव्हा कुठल्याही संख्येच्या पुढे 4.1 येईल, 4.2 येईल, 4.3 आला, तेव्हा 1/4 म्हणजे पाव इंच. कुठल्याही संख्येच्या पुढे जेव्हा पॉईंटच्या पुढे 4 किंवा 5 येईल, तेव्हा लिहायचं अर्धा इंच, 1/2. कुठल्याही संख्येच्या पुढे 7, 8, 9 येतील, तेव्हा 3/4 म्हणजे पाऊण इंच. असा क्रम असतो, तो लिहून घ्या तुम्ही पहिला. तुम्हाला समजलं मी काय शिकवते? हे मेजर टेप शिकवते तुम्हाला, मेजर टेप. ही मेजर शिकवते तुम्हाला. 1/2 इंच कशाला बोलतात? म्हणजे आता जर सपोज 1/2 इंच लिहायचे असले आपल्याला, किती? 1/2 इंच लिहायचे असेल. आता जो 1/2 इंच, मग काय 1/2 इंच कसे लिहितात? 1/4. याला बोलतात 1/2 इंच. समजलं? आता आपल्याला 2.5 इंच किती लिहायचं? 2.5 इंच. मग 2 1/2 म्हणजे किती? 2.5 इंच. आता 3.25 इंच, मग 3/4 म्हणजे 3.25 इंच. आपल्या वहीमध्ये अंक लिहिताना किंवा आकडे लिहिताना याच पद्धतीने तुम्ही लिहायचे आहेत. समजलं असेल तर लिहून घ्या, मला इरेज करायला. आता हे सगळं झालं. आता 4.1 आला आपला, बरोबर आहे. बोलता बोलता लिहून घ्या. 4.1 आला म्हणजे आपलं किती आला? 1/4. हे किती आले? 4.25. आता हे 4.25 आले, तर 4.25 मध्ये अधिक 1 इंच करायचं. किती करायचं? अधिक 1 इंच. कशासाठी? जेव्हा आपण परकराची एक कली काढू, तेव्हा त्याच्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच शिलाईला पाहिजे. आता शिलाई मध्ये पाहिजे. जर आपण शिलाईला मिळवले नाही, तर आपले 6 इंच सहज संपून जातील किंवा परकर आपलं फिटिंग होईल. समजलं? परकर आपलं फिटिंग होईल. म्हणून आपण 1 इंच कशाला मिळवलं? शिलाईसाठी. मग 4.25 अधिक 1 इंच म्हणजे आलं किती? 5.25. किती आले? 5.25. इथे आपला 5.25 इंच उत्तर आला, राईट. 5.25 इंच उत्तर आला. मग आता खालील घेर कसा काढायचा? बरोबर ना. इथे तर कुठला आपण मापच नाही घेतला, तर काय करायचं? तर 5.25 इंच घेण्यासाठी काय करायचा? 5.25 जे वरचे कमरेचे 5.25 घ्यायचे अधिक 5.25 म्हणजे आलेल्या उत्तराचे डबल घ्यायचा किंवा तेवढेच मिळवायचे. 5 आणि 5 10. हे पाव इंच आणि हे पाव इंच मिळून झाले अर्धा इंच. उत्तराला खालील घ्यायचा आपला 10.5. समजलं असेल? कदाचित तुम्हाला नक्कीच समजलं असेल, कारण मी शिकवतो तेवढं सोप्या पद्धतीने. उंची 39 आहे आपली. किती उंची आहे? 39 वजा 4 इंच केले फ्रिल साठी, उत्तराला 35. कमर आहे आपली 27, बरोबर. कमर आहे आपली 27 अधिक 6 इंच मी केलेत कशासाठी? लुजिंग साठी. 6 इंच नंतर उत्तरात 33 भागिले 8 केले, कारण आपला पर्कल आहे 8 कली. 8 कली पर्कल आहे, म्हणून आपल्या 8 भागांचा तयार होणार. 8 भागिले त्याचं उत्तर आहे 4.25 इंच. 4.25 इंचामध्ये 1 इंच प्लस केला कशासाठी? शिलाईसाठी अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूला. उत्तराला 5.25 इंच. 5.25 इंचाचा नंतर डबल घेतला म्हणजे खालील घेर काढताना 5.25 अधिक 5.25 उत्तराला 10.5.
सोपी साधी पद्धत अगदी तुम्हाला समजेल अशी मी केलेली आहे. नक्कीच आवडली असेल ही तुम्हाला पद्धत, तर नक्की लिहून घ्या. कारण पुढे शिकतो आपण आता डायग्राम. आता आपली मापं काढून झालेली आहेत, बरोबर आहे. मापाला समजून मग आता आपण डायग्राम कसा काढायचा, तर डायग्राम काढायची एक सोपी पद्धत आहे बघा. डायग्राम काढताना आता उंची टाकायची, पहिली काय टाकायची, उंची टाकायची. उंची किती आपली आता 35, म्हणजे 1 पासून पूर्ण इथपर्यंत आपण 35 ची उंचीने टाकले. किती टाकली आपण उंची, 35 ची. जे काही आपले आकडे असतील ते आपण इथे आकडे टाकलेले आहेत. आणि हे कशावर टाकले आपण, उंची टाकली. काय टाकली, पूर्ण उंची. हे बघा इथे मी मार्क करतो, ही काय आपली उंची. त्यानंतर आपण कमर टाकायची, कमर टाकायची. कमर किती आपली 5.25. 1 2 3 4 5 6, बरोबर. 6 आपण 5च्या पाव इंच पुढे म्हणजे आहे 5.25. इथून 5.25 हे काय टाकले आपण आता, कमर काय टाकली आपण, कमर टाकली. इथून समजा तुम्हाला कमर टाकली. आता इथून पुढे आपण टाकणार आहोत खालील घेर. आता आपला खालील घेर किती आलेला आहे, 10.5. किती आलाय, 10.5. हा काय आला आपला खालील गेलाय. त्यानंतर आपण इथून इथपर्यंत सरळ लाईन मारायची. आपली ही पर्कलाची एक कली काढून झालेली आहे. किती, एक कली काढून झालेली आहे. हा डायग्राम तुम्हाला समजला असेल. पहिले मी काय टाकले, पर्कलची उंची टाकली. जी उंची आहे आपली, जे उत्तराला आहे ती उंची टाकली 35 इंच. त्याच्यानंतर मी कमर टाकली, समजलं. इथून कमर टाकली. कमर टाकल्यानंतर खालील घेर टाकला. अशा प्रकारे आपला साडे पेटीकोटचा डायग्राम तयार झालेला आहे. समजलं. याचं जर काही नसेल समजलं तर मला पुन्हा कमेंट करून विचारा की आम्हाला काही समजलेलं नाही म्हणून. पहिले उंची टाकली, कमर टाकली. कमर टाकल्यानंतर आपण खाली घेर टाकला. अशा सगळ्या लाईन म्हणून घेतल्या. हा झाला एक डायग्राम. किती झाला, एक. असे आपल्याला 8 कल्या करायच्या आहेत. किती, आता 8 कल्या करायच्या आहेत. आता पुढचे आपण पेपर कटिंग बघणार आहोत, ते तुम्ही समजून घ्या. आता आपण बोर्डवर डायग्राम काढायला शिकलो. आता आपण पेपर कटिंग करायचे. आता पेपर कटिंग का करायचे, पण डायरेक्ट कापडावर सुद्धा शिकू शकतो. पण तसं करायचं नाही. ज्या काही आपल्याला पहिल्या गोष्टी शिकायच्या असेल, जेव्हा आपण नवशिके असतो तेव्हा आपण पहिला डायग्राम पेपरवरच करायचा. कधीही डायरेक्ट डायग्राम बोर्डवर किंवा कापडावर करायचं नाही. कारण ज्या चुका होतील त्या आपल्या पेपर होतील. आता आपण काय करायचं, पहिले आपली उंची टाकायची. आता आपली उंची किती आहे, 35 आहे, बरोबर. उंची 35 आहे. आता जेवढी मी उंची आहे तेवढी मी घेतली. समजा अंदाजे समजा की मी उंची 35 घेतली. इथे उंची 8 आहे पण मी 35 उंची घेतली समजतोय. 35 उंची घेतली. आता आपली कमर किती आहे, 5.25 आहे, बरोबर. वरची कमर किती आपली, 5.25 आहे. आपल्याला काय मिळाली, आता कमर मिळाली 5.25. किती मिळाली कमर आपली, 5.25. तुम्ही हवं तर अंक मोजून घेऊ शकता. नंतर आपला खालील घेर किती आहे, 5.25 डबल 5.25 झाले 10.5. हे बघा इथे आपले 10.5 आपण घेतलेले आहेत. काय हा आपला मिळाला, खालील घेरचा माप. खालील घेर आपला मिळाला, खालील घेर किती आला आपला, खालील घेर 10.5 आणि उंचाई आपली 35. त्या मिळाली उंची. उंची मिळाली आपली, बरोबर. 35 आपली उंची मिळाली, आपल्याला समजलं. आता आपण काय करायचं, ह्या पॉइंटवर ना, या पॉइंटवर आपण सरळ लाईन मारून घ्यायची. सरळ म्हणजे क्रॉस लाईन येईल. 5.25 वर ना 10.5 पर्यंत आपण लाईन मारून घ्यायची. आपल्याकडे पट्ट्या भरपूर आहेत, पण मला पट्टीची सवय नाही, त्यामुळे मी डायरेक्ट मेजर टेपचा वापर करतो आणि लाईन मारून घेतो. तुम्ही आता तुमच्याकडे जर पट्टी असेल, तुम्ही पट्टीचा वापर करायचा. बघा मी आता इथून डायरेक्ट इथून अशा प्रकारे लाईन मारून घेतलेली आहे 10.5 पर्यंत, वरून 5.25 पर्यंत 10.5. आपल्याला एक भाग मिळाला. आता दुसरा भाग आपण कसा करणार, अरे इथे तर लाईन क्रॉस आहे. आता आपण पुढची पट्टी कशी काढणार, मग आपण काय करणार, आता इथून घ्यायचे 5.25, इकडून 10.5 घ्यायचे आणि इथून पट्टी करायची. तसं नाही करायचं. आता आपली एजे टेलरची आयडिया बघा काय आहे ते. आता आपण जो खाली 10.5 होता तर इथे 10.5 टाकायचा. इथे आपण 10.5 टाकायचा. टाकला 10.5.
इथे आपल्याला काय मिळाले की आपलं खाली घ्यायचा जो माप होता तो या इथे या बाजूला टाकला 10.5. तसा त्याचा विरुद्ध बाजूला आपण इथे 5.25 घ्यायचा. इथला 5.25 जो कमरेचा होता तो इथे घेतला आपण आणि मग इथून लाईन आपण इथे मारायची. इथून लाईन इथे आपण सरळ मारायची. तुम्ही पट्टीचा शक्यतो वापर करा कारण तुम्हाला अजून सवय नाही, त्यामुळं पट्टीचा वापर करा. माझी सुद्धा कधी कधी हात जर हे झालं तर जातो वेगळीकडे, असं नाही की माझं पण बरोबर येतो. मी एकदम काय मोठा हे नाही. हे बघा आता आपल्याला दुसरा सुद्धा भाग मिळाला. अशा आपल्याला किती कल्या हव्यात? 8 कल्या पाहिजेत. पण आता पेपरच्या आपण सध्या 2 काढल्यात. जेव्हा माझ्याकडे बेसिक क्लास असतो शॉपमध्ये चालू ऑफलाईन, तेव्हा मी असे पेपरच्या 8 कल्या काढायला लावतो आणि त्या हाताने शिवायला सांगतो. ही माझी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा घरी ह्या पट्ट्या हाताने काढा आणि हाताने पेपरच्या काढा. साधा न्यूजपेपर वापरा, त्याच्या पट्ट्या हाताने शिवायची प्रॅक्टिस करा, म्हणजे जी आपली सवय होईल आपला पुढचा भाग येईपर्यंत तुमच्या हे कदाचित होतील. आता मी कापून घेतो. एक घेतली कली, दुसरी एक कली कापतो आता आपण. कापताना कधी घाई करायची नाही किंवा वाकडं कापायचं नाही, सरळ कापायचं, सावकाश कापायचं. कैची बरोबर हातात पकडायची, कैची पेपर कशीच वापरायची आणि अशा प्रकारे सरळच्या सरळ फिनिशिंग मध्ये कापायचं. एवढं वाकडं कापायचं नाही, नाहीतर मी मारेल. हे बघा आपल्याला दोन्ही पट्ट्या आता समान अशा प्रकारे मिळेल. कुठेही कमी जास्त असेल तर मला सांगा तुम्ही. बघा दिसलं तुम्हाला, समान अशा मी दोन्ही पट्ट्या काढलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा अशीच कटिंग करायची आहे. तुम्ही क्लास चालू झाला किंवा क्लास संपला आपला की लगेच अशा प्रकारे पट्ट्या काढायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्या 2 कल्या काढून झाल्या. किती 2 कल्या काढून परफेक्ट मापात काढायच्या, कुठलीही घाई गडबड न करता करायच्या तुम्ही. आता तुम्ही हा पेपर नाही वापरायचा, सुरुवातीला हा पेपर नाही वापरायचा, तुम्ही तर साधा न्यूजपेपर वापरायचा. साधा न्यूजपेपर वापरायचा. साध्या न्यूजपेपरला तुम्ही माप बरोबर घ्यायचं. इथे एक पेपर ठेवायचा, खाली एक पेपर ठेवायचा. बघा खाली एक पेपर ठेवायचा. अशी 35 ची उंची करायची आणि चिकन टेपने आपल्या सेलो टेपने चिपकवून घ्यायचंय. हे चिपकवून घ्यायचं, त्याच्या उंची टाकायची, आपली माप टाकायची आणि अशा तुम्ही 8 कल्या काढायच्या. किती कल्या काढायच्या? 8 कल्या काढायच्या. 8 कल्या झाल्यानंतर त्या कल्या तुम्ही हाताने शिवायच्या आहेत. कशाने शिवायच्या? हाताने शिवायच्या. कारण कंटाळवाणा काम आहे, पण याच्यात आपला स्टॅमिना समजतो ना, आपलं काम करण्याची आवड निर्माण होते. पेपर जर तुम्ही जरी शिवलात, तुमच्याकडे मशीन नसेल किंवा कापड शिवायला वेळ लागणार आहे आपल्याला, त्यामुळे तुम्ही अगोदर हाताने शिवायचा. या हाताने शिवायचं. तुम्ही याच्या 8 कल्या काढा आणि हाताने शिवा. तुम्हाला पुन्हा एकदा मी समजून सांगतो या शिवायच्या कशा ती सुद्धा तुम्हाला मी सांगतो. तोपर्यंत थांबा. आता काय करायचं, आपली उंची किती आहे आता? 35. उंची किती मगाशी होती? 35. 0 पासून 35 पर्यंत आपण उंची टाकली. काय टाकली आपण? उंची टाकली. अशा प्रकारे आपण उंची टाकलेली आहे. त्यानंतर आपण कमर टाकली. काय टाकली? कमर टाकली. 1 2 3 4 5 5.25 6. 5.25च्या पुढाला 5च्या पुढे 5.25 काय टाकले आपण? कमर टाकली. असा सेम डायग्राम तुम्ही वहीत काढून ठेवायचा. नंतर खाली आपण खाली घेर टाकला. काय टाकला? खाली घेर टाकला. खाली घेर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आणि 10च्या पुढे आणि 11च्या मध्ये 10.5 टाकले. बरोबर, आपण 10.5 काय टाकला आपण? हा खाली घेर टाकला आणि इथून लाईन इथपर्यंत अशा प्रकारे आपण मारलेली आहे. आपण अशी एक कली काढली. त्यानंतर त्याच्या विरुद्ध आपण केलं. काय केलं? त्याच्या विरुद्ध केलं. इकडचा जो भाग होता, इकडचा भाग होता इकडे टाकला. अशा प्रकारे केला आपण. बघा इथून नंतर इथून 10.5 टाकले. किती टाकले? 10.5 टाकले. इथून 5.25 टाकले आणि इथून असा बॉक्स तयार केला. इथे टाकला आपण खाली घेर. इथून टाकूया आपण कमर.
अशा प्रकारे उलट सुलट एका पेजवर 2 ते 3 कळ्या बसतील अशा तुम्ही कळ्या काढायच्या आणि आपल्या 8 कळ्या तयार करायच्या. 8 कळ्या तयार तुम्ही केलात की मला फोटो टाकायचे कमेंटमध्ये. ज्यांना खरंच शिकायची इच्छा असेल आणि तुझे खरंच शिकणार असतील ते हे काम नक्की करतील आणि कमेंटमध्ये मला फोटो पाठवतील किंवा मला व्हॉट्सअपला फोटो पाठवा, इंस्टाग्रामला फोटो पाठवा, कुठेही फोटो पाठवा. पण जे खरंच विश्वासाने शिकत असतील किंवा जर तुम्ही असं केलं तर मला शिकवायला सुद्धा मजा येईल. आता या जोडायच्या कशा? सरळ जोडायचे नाही तर काय करायचं बघा. आता ही क्रॉस बाजू, समजा ही क्रॉस बाजू आहे. या क्रॉस बाजूवर ही सरळ बाजू घ्यायची. क्रॉस बाजूवर सरळ बाजू घ्यायची. बघा दिसतं तुम्हाला? ही क्रॉस आहे, ही लाईन क्रॉस आहे आणि ही बाजू सरळ आहे. या क्रॉस लाईन वर ही सरळ बाजू घ्यायची. सरळ बाजू घेतल्यानंतर आपण अर्धा इंचावरनं किती कंप्लीट करा. आपण 1 इंच मिळवलं किती? अर्धा इंचावरनं अशी सरळ, जशी आपण गोधडी शिवतो त्याप्रमाणे सरळ सरळ शिवत जायचा न्यूजपेपर. ज्यांना खरंच शिकायची इच्छा असेल, ज्यांना खरंच माझ्याकडून काहीतरी शिकायचं असेल ते घरी बसून हे नक्कीच करतील. आणि ते ज्यांना खरंच माझा उद्या नाही जर आला तरी परवा क्लास येणार असेल तेव्हा त्याच्या अगोदर 2 दिवस आहेत, 8च्या अगोदर जे कोणी मला पाठवतील त्यांचे मी खरंच फोटो, त्यांची नावं घेईन मी याच्यामध्ये की त्यांनी माझा क्लास अटेंड केला, पूर्ण क्लास अटेंड केला. त्यांचे मी पेपरचे फोटो इंस्टाग्रामला किंवा इथे नावासहित ऍड करून मी फोटो टाकणार आहे माझ्या स्टोरीमध्ये, पोस्टमध्ये. हे बघा अशा प्रकारे आपण अर्धा इंचावरनं शिवत जायचा. ही झाली शिवून की आपली भाग पुन्हा असं करायचं, पुन्हा असं भाग करायचं. नंतर पुन्हा या क्रॉसवर पुन्हा एक सरळ पट्टी ठेवायची. पुन्हा क्रॉसवर सरळ ठेवून असे 8 भाग शिवून घ्यायचे. गोल पूर्ण शिवायचा नाही कारण मी पुढे सांगेन तुम्हाला कसं शिवायचा. अशा प्रकारे आपण सगळं केल्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये आपण काय करणार आहोत? उद्याच्या भागामध्ये आपण कापडावर कटिंग करणार आहोत. कापड कटिंग कसं करायचं? कापडामध्ये 8 कळ्या करायच्या. यासाठी तुम्हाला कमीत कमी 2.5 ते 3 मीटर कापड लागेल. किती लागेल? 2.5 ते 3 मीटर कापड. कापड चांगला घ्या. मी बघा कॉटनचा कापड घेतला. शर्ट पीस असेल तर चालेल. हा शर्ट पीस आहे पण चांगला घेता बघा. 1 2 आणि हा अर्धा. 2.5 मीटर मी कापड घेतलेला आहे. जर आपला कापड कमी पडला तर आपण दुसरा यूज करू फ्रिल बनवण्यासाठी. परंतु तुम्ही अशा प्रकारे चांगल्या पद्धतीचा कापड घ्यायचा आहे. शेवटचा पण म्हणतो आपला क्लास पुन्हा होईल, रोज होईल, जसं मला जमेल जसं मी तुम्हाला शिकवत जाईल. माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा विसरू नका. फॉलो सुद्धा करा. लोकांना सांगा की एजिटेटर येतोय, एजिटेटर क्लास जॉईन करा आणि असेच रोज नवीन नवीन तुम्ही शिकत राहा. आजच्या क्लासमध्ये तुम्हाला एक शेवटची टिप्स देतो. ती टिप्स अशी आहे म्हणजे काय, हात शिलाई करताना जेव्हा आपण हात शिलाई करतो तेव्हा सुई मात्र सरळ पकडायची असते. ही जेव्हा आपण हात शिलाई करू तेव्हा सुई मात्र सरळ पकडायची आणि समान अंतरावर शिवत जायचं असतं. समान अंतरावर शिवायचं, कुठेही खाली वर होता कामा किंवा वाकडे. जर तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही सरळ पट्टीने लाईन मारायला घ्यायची. तुम्हाला सरळ शिकवण्याची म्हणजे डायरेक्ट मशीनवर सरळ शिलाई न मारता आपण आपल्या हाताने सरळ शिवणं शिकायचो. त्यामुळे तुम्ही घ्यायचं एक पट्टीने शिलाई मारायची, पट्टीने सरळ लाईन मारून घ्यायची आणि त्याच्यावरनं सरळ आपला हात जातो की पाहायचा. धागा घ्यायचा आणि सुई घ्यायची आणि त्याच्यावरनं सरळ सरळ शिवत जायचा. ही मोठी प्रॅक्टिस आहे कारण आपल्याला क्लासमध्ये किंवा पुढे भविष्यात या गोष्टी खूप, कारण आपल्याला फॉरवर्डिंग करावं लागतं, हात शिलाई करावं लागतो, बऱ्याच ठिकाणी आपण सरळ शिलाई मारतो. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आपल्या याच्यामध्ये क्लासमध्ये आपण किती मोठे झालो तरी हात शिलाई हा सगळ्यात मोठा आपला हातातला घटक आहे आणि तो आपण चांगल्या पद्धतीने शिकायचा आहे. त्यासाठी हात शिलाईसाठी आपण परकर हाताने शिवायचं आहे घरी. ज्यांना खरंच शिकायची इच्छा, ज्यांना खरंच शिकायची आवड आहे ते नक्की करतील आणि मला कमेंटमध्ये फोटो पाठवतील परकराचे. आता मी इथं संपवतोय. पुढचा भाग आपला उद्या येईलच, त्यामध्ये आपण शिलाई कटिंग शिकणार आहोत आणि आपण सोबत राहा. तोपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.